हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं जावा प्रोग्रामिंग सिरीजमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हेरिएबल्स म्हणजे काय. तर व्हेरिएबल्स इज नथिंग बट अ स्पेस. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपल्याला रिअल वर्ल्ड एंटिटी आपल्याला यूज करायची प्रोग्रामिंगमध्ये, जसं की पेन यूज करायचं आहे, पेन्सिल किंवा काहीही. तर ती जी मेमरी आहे, त्या पेन ची मेमरी आपल्याला जी स्टोअर करायची आहे त्यासाठी यूज केलं जातं व्हेरिएबल्स. म्हणजे काय, जसं इट इज यूज टू स्टोअर द व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. जसं की आपण इंट एज घेतलं इज इक्वल टू 50. तर एज हे काय झालं, एक व्हेरिएबल झालं, त्याचा डेटा टाईप आपला झाला इंटीजर आणि त्याची व्हॅल्यू किती आहे आपली 50. तर एज हे एक व्हेरिएबल झालं ज्यासाठी जे स्टोअर करण्यासाठी आपल्याला जी जागा लागते ती आपल्याला प्रोग्राम देतो, त्याला म्हणतात व्हेरिएबल्स इन जावा. तर व्हॅल्यूज कॅन बी ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. तर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या वेगवेगळ्या डेटा टाईप्सच्या असू शकतात. ईच डेटा टाईप ऑक्युपाय डिफरंट साईज ऑफ मेमरी इन कॉम्प्युटर. आणि प्रत्येक डेटा टाईपची साईज ही वेगळी असते. का वेगळी असते, तर मी एक एक्झाम्पल दिलं, इंट एज इज इक्वल टू 50. तर त्यामध्ये आपल्याला काय समजतं, इंटीजर हे आहे डेटा टाईप, एज आहे व्हेरिएबल आणि 50 ही झाली व्हॅल्यू. तर एखाद्या व्हेरिएबलचा डेटा टाईप म्हणजे कुठल्या प्रकारचा डेटा आपण स्टोअर करतो त्या व्हेरिएबलमध्ये, त्याला म्हणतात डेटा टाईप्स. तर इंट एज इज इक्वल टू 50 यामध्ये इंटीजर काय झालं, डेटा टाईप, एज झालं व्हेरिएबल आणि 50 झाली त्याची व्हॅल्यू. तसेच वेगवेगळे डेटा टाईप्स आहेत. त्यात दोन टाईप्स आहेत डेटा टाईप्सचे, प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स. तर प्रिमिटिव्हमध्ये काय काय येतं, बाईट, शॉर्ट, कॅरेक्टर, बुलियन, इंटीजर, लॉंग, फ्लोट आणि डबल. आणि नॉन प्रिमिटिव्हमध्ये काय येतं, स्ट्रिंग, ॲरे, क्लास, ऑब्जेक्ट आणि इंटरफेस. तर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स थोडंसं ॲडव्हान्स प्रोग्रामिंगमध्ये येतं. तर बेसिकमध्ये काय यूज करतो आपण मोस्टली, तर आपण कॅरेक्टर, बुलियन यूज करतो. बुलियन म्हणजे ट्रू ऑर फॉल्स या व्हॅल्यू आपण स्टोअर करण्यासाठी यूज केलं जातं. कॅरेक्टर ABCD, कॅपिटल A, कॅपिटल B, स्मॉल a. तर हे सगळे कॅरेक्टर्स आहेत, ते स्टोअर करण्यासाठी कॅर हा डेटा टाईप यूज केला जातो. नंतर इंटीजर आपल्याला माहिती आहे, -∞ टू +∞ जेवढे पण नंबर येतात इंटीजर होल, तर त्यात आपण ते स्टोअर करण्यासाठी यूज करतो आपण इंटीजर. त्यानंतर लॉंग कशासाठी यूज केला जातो, तर पॉईंट, लॉंग आणि फ्लोट हे कशासाठी यूज केले जातात, पॉईंटमधल्या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. जास्त मोठी व्हॅल्यू असेल तर लॉंगमध्ये स्टोअर करतो आपण, आणि टू इंटीजर नंतर पॉईंट असेल तर ती फ्लोटमध्ये यूज करतो, आणि डबल पण सेम. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट जावा प्रोग्राम आपल्याला लिहिणार आहोत. तर स्टे ट्यून.